नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज आलेलो आहे नामदार शिरशा NS 7777 या भेंडीच्या प्लॉटवरती। आज या भागातील शेतकरी बारवकर यांनी आपली नामदारी 7777 भेंडी लावलेली आहे। तर त्यांचा अभिप्राय, त्यांना या भेंडीबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात। दादा, तुमचं नाव? माझं नाव किरण परशुराम बारवकर, राहणार विठ्ठलवाडी देवबाबा। ही कोणती जात लावली आहे तुम्ही भेंडीची? नामदारी 7777। नामदारी NS 7777। तर काय सांगाल तुम्ही या भेंडीपासून, सुरुवातीपासून सांगा अगदी। मला एकच सांगायचं की इथून पाठीमागे जे आम्ही भेंडी लावत होतो, तर आता हे नामदारी 7777 बियाणे लावतोय, याचं पूर्णपणे ह्या भेंडीला एकदम चकाकी आणि शायनिंग ते मार्केटमध्ये जास्तच आहे। आणि मार्केट जर तुलना केली तर ह्याचं रेट पण मार्केटच्या तुलनेत तुम्हाला दर चांगला मिळतो। किती क्षेत्र आहे हे तुमचं? साधारणतः 1 एकर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये 1.5 किलो बियाणे लावलेलं आहे। आज किती तोडे झाले याचे? साधारणतः 20 तोडे झालेले। 20 तोडे झालेत। म्हणजे तुम्ही एक दिवसाआड तोडता की रोज तोडता? रोज तोडतोय, रोज किंवा मग दिवसाआड म्हणलं तरी जसं आपल्या पद्धतीने जमल तसं। बर, काय वाटतं तुम्हाला, अजून भेंडी तोडायला वगैरे सोपी आहे का? तोडायला एकदम सोपी आहे। आणि भेंडीची लागवड केल्यापासून भेंडी स्टेज येईपर्यंत कमीत कमी साधारणतः 45 दिवसात भेंडी चालू झालेली। ओके। आता ह्या तोड्याला साधारणतः जवळजवळ 250 किलो माल निघलेला आहे। आज तोडा केला? आज तोडा केला। दादा, दोन भेंडींमधलं अंतर कसं आहे? म्हणजे पेऱ्यातलं अंतर जास्त आहे? अंतर कमी आहे आणि भेंडीची साईज पण होती तेवढी चांगली आहे। पेऱ्यातलं अंतर कमी असल्यामुळे माल तुम्हाला जास्त निघतोय। मार्केटमध्ये काय शेतकऱ्यांचं म्हणणं, दुसऱ्या शेतकऱ्यांचं, किंवा तुम्ही कुठं दिली, कंपनीला दिली का? मॉलमध्ये दिली। तर दर वगैरे कसा भेटतो? इतर भेंडीपेक्षा 5 रुपयांनी जास्त जाते। चांगली, म्हणजे जास्त तुम्हाला दर जास्त भेटतोय। आणि तुमचा अनुभव काय या भेंडीबद्दल? आमचा अनुभव, गेल्या वर्षी इथून पाठीमागे आम्ही दुसऱ्या कंपनीचे बियाणं लागवड करत होतो, कारण त्या बियांना बरेचसे रोग होते। हा बियाणाला रोग पण कमी आहे, रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे। रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे। अजून काय वाटलं तुम्हाला या भेंडीबद्दल? अजून म्हणजे ह्या भेंडीच्या क्षेत्रामध्ये एकही झाड व्हायरसचं नाही आतापर्यंत, अजिबात नाही। हळद्या व मुडद्या रोग असले काय तुम्हाला नाही? 2 महिने झाले व्हायरसचं झाड नाहीच। काही भेंडीचं फळ पिवळं सापडतच नाही भेंडीचं, म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्हायरस नाहीये, व्हायरसला सहनशील आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला 7777 आवडली आहे? आम्हाला नामदारी, आम्ही पहिल्यांदाच नामदारी 7777 लागवड केली, नामदारी 7777। तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे बियाणं 1 नंबर आहे, तुम्ही हे पण बियाणं वापरून पहा। 77 आम्ही लावलेल्या 7777 बियाणाचा प्लॉट पाहून गावातील 4-5 शेतकऱ्यांनी 8 ते 10 किलो बियाणाची लागवड केली आहे। म्हणजे फायदा झालाय म्हणायचं ह्या 7777चा। तुम्हालाही आवडली भेंडी? आम्हाला पण आवडली। पुढच्या वर्षी पण लावणार ना? पुढच्या वर्षी पण लावणार 100%। पण आम्ही 15 दिवसांनी परत एक अर्धा एकर भेंडीची लागण करणार। 7777। म्हणजे तुमचा अभिप्राय छान आहे आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं। अशाच प्रकारे शेतकऱ्यांना मी विनंती करू इच्छितो की नामदारी भेंडीची NS 7777 ह्या वाणाची लागवड तुम्ही करावी आणि भरघोस उत्पन्न मिळवावं। धन्यवाद।